नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, आपल्या सर्वांना माहिती चाललं आहे की अंगणवाडीसाठी खूप मोठा आदेश आलेला आहे। त्याच्यामध्ये बघा, जिल्हा परिषदेचे शिक्षक अंगणवाडी सेविकेंच्या ठिकाणी त्या मुलांना येऊन शिकवणार असं त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। मग काही सेविका ताईंनी प्रश्न केला, मग सेविकांच्या नोकरीचं काय? शिक्षण विभागाकडून हा आलेला महत्त्वपूर्ण आदेश आहे, परंतु सेविकांच्या नोकरीचं काय होणार? त्यांची नोकरी टिकणार की त्यांना पुन्हा याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार? हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये ते व्यवस्थित जाणून घ्या। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। तर बघा, लोकमत ऑनलाईनमध्ये आलेली ही न्यूज आहे। प्राथमिक शिक्षक आता अंगणवाडीतही शिकवणार, शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण आदेश। मुलांना मिळणार प्रमाणपत्र, पहिलीच्या प्रवेशासाठी जे उपयुक्त असणार आहे। तर बघा, सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे। या शिक्षकांनी आठवड्यातून किमान 1 दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे। याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे। त्यानुसार प्राथमिक शिक्षक आपल्या शाळेच्या 1 किलोमीटर परिघातील अंगणवाडी मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन करतील। पूर्व बाल शिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करतील। विशेषतः पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी असेल। नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे। त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा, हा देखील हेतू आहे। यासाठी प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील 1 दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे। अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे आहेत। हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आता प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागेल। त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने हा आदेश दिलेला आहे। तसेच कार्यक्रमातही त्यांना सहभागी करून घ्यायचा आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांतील 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे सण, स्नेहसंमेलने, विविध सांस्कृतिक कार्यक्रमे यातही अंगणवाडी मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे। वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडीतील मुलांनीही वयोगटानुसार आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून शिक्षक व अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मुलांना दिले जाणार आहे। त्यानंतर त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळेल। या माध्यमातून प्राथमिक शाळाची पटसंख्या वाढण्याचेही शासनाचे प्रयत्न आहेत। तर प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड सर काय म्हटले हे बघा, प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे अशी शासनाची अपेक्षा आहे। याद्वारे ते अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील, शिवाय अंगणवाडीच्या मुलांचा पाया भक्कम करतील। मोहन गायकवाड प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी ही माहिती आपल्या समोर आणलेली आहे। खूप महत्त्वपूर्ण माहिती आणि हा व्हिडिओ आहे ताईंनो अंगणवाडी सेविकेंवर तसेच प्राथमिक शिक्षकांवर खूप मोठी जबाबदारी येणार आहे। शिक्षण विभागाने थेट हा आदेश काढल्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या कामात सुद्धा वाढ होणार आहे। त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या नोकरीचं काय, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। भरपूर जणांनी कमेंट करून विचारलंय, तर ताईंनो आपली नोकरी जाणार नाहीये, फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सेविका मदतनीसांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक येणार आहेत आणि आठवड्यातून 1च दिवस ते शिकवणार आहेत। बाकीचे इतर दिवस म्हणजे इतर 5 दिवस अंगणवाडी सेविकांकडून आणि मदतनीस ताईकडूनच हे शिकवले जाणार आहे। खूप महत्त्वपूर्ण हा निर्णय आणि ही माहिती आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।